नमस्कार मंडळी, आज आहे 2 ऑगस्ट, वार रविवार आणि आज आलेले आहे पवित्र गजानन संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीचे धार्मिक महत्त्व वेगवेगळे असते। आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गजानन संकष्टी चतुर्थी असे म्हणतात। सध्या पवित्र चातुर्मास सुरू असून चातुर्मासातील ही पहिली संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे। यंदा ही पवित्र संकष्टी रविवारी आली आहे। आजच्या दिवशी पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा प्रभाव असून त्यानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा प्रारंभ होतो। तसेच आज अतिगंड योगाचा संयोग असल्यामुळे हा दिवस श्री गणेशाची भक्ती, पूजा, जप आणि व्रत करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। धार्मिक श्रद्धेनुसार आजच्या दिवशी श्रद्धेने श्री गणेशाची पूजा केल्यास विघ्नांचा नाश होतो, जीवनातील अडथळे दूर होतात आणि मनातील नकारात्मकता कमी होते, सुख, शांती, समृद्धीची प्राप्ती होते। भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता आणि सुखकर्ता मानले जातात। म्हणूनच आजच्या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा, लाल फुले, मोदक अर्पण करून अथर्व शीर्ष किंवा गणेश मंत्राचा जप केल्यास त्यांची विशेष कृपा प्राप्त होते, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे। धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रत आणि श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी आणि धार्मिक उपाय देखील केले जातात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय सोपा व श्रद्धेने करायचा प्रभावी उपाय सांगणार आहे। आज तुम्ही उपवास नाही केला तरी देखील हरकत नाही, पण संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू नक्की ठेवा। हा उपाय पूर्ण भक्तिभावाने केल्यास श्री गणरायाची कृपा प्राप्त होण्यासाठी शुभ संयोग निर्माण होतो। तर बघा, संध्याकाळी दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची आहे, हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि तो योग्य पद्धतीने कसा करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत कोणत्याही शुभ वेळी हा उपाय तुम्ही करू शकता। सर्वप्रथम देवघरात किंवा जिथे तुम्ही रोज देवाची पूजा करता त्या ठिकाणी तुम्हाला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर त्या दिव्याखाली मी सांगणार असलेली एक विशेष वस्तू ठेवायची आहे। संकष्टी म्हणजे संकटाचा नाश करणारी तिथी। आपल्या जीवनातील अडचणी, विघ्ने, संकटावर मात करण्याची प्रेरणा देणाऱ्या या पवित्र तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते। धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा, व्रत, मंत्रजप आणि आराधना केल्याने जीवनातील अनेक अडथळे दूर होण्यासाठी शुभ फळ मिळते। तसेच या दिवशी श्रद्धेने उपवास केल्यास भगवान श्री गणेशाची कृपा प्राप्त होते, बुद्धी, विवेक आणि सकारात्मक विचारांची वाढ होते। अनेक भाविक संतती प्राप्तीसाठी, कुटुंबातील सुख, शांती, आरोग्य आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठीही संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात। आज मी सांगणारा उपाय देखील आपल्या जीवनातील अडचणी, संकटे आणि नकारात्मकता दूर करण्याच्या श्रद्धेने केला जातो। जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट करूनही अपेक्षित यश मिळत नसेल, कमवलेला पैसा टिकत नसेल किंवा प्रत्येक कामात अडथळे निर्माण होत असतील तर हा उपाय श्रद्धेने तुम्ही नक्की करा। तसेच घरात वारंवार वादविवाद होत असतील, कुटुंबात अस्वस्थ वातावरण असेल, मुलांच्या अभ्यासात किंवा प्रगतीत अडचणी येत असतील, शुभ कार्यात अडथळे येत असतील किंवा सतत एखादी ना एखादी समस्या निर्माण होत असेल तर अशा वेळीही हा उपाय अनेक जण भक्तिभावाने करतात। भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता आणि संकटमोचक मानले जातात। म्हणूनच आजच्या पवित्र संकष्टी चतुर्थीला पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय केल्यास श्री गणरायाची कृपा लाभावी आणि आपल्या जीवनातील अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे। दिव्याला आपल्या हिंदू धर्मात ज्ञान, तेज, सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते। जसा दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो त्याचप्रमाणे जीवनातील अज्ञान, सकारात्मकता आणि निराशा दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धीचा प्रकाश आपल्या घरात यावा
या भावनेने आपल्याला हा दिवा लावायचा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार देवासमोर लावलेला दिवा घरातील वातावरण पवित्र करण्यास मदत करतो आणि मनाला शांतता, सकारात्मकता व भक्तीची अनुभूती देतो. त्यामुळे आजच्या या पवित्र दिवशी तुम्हाला हा छोटासा उपाय अगदी श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एक चांगला दिवा घ्यायचा आहे. दिवा कोणत्याही धातूचा वापरला तरी देखील चालेल, मात्र तो कुठेही तुटलेला, फुटलेला किंवा चीर पडलेला नसावा. शक्य असेल तर नवीन मातीची पंती वापरली तरी देखील चालेल. त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे. जर गाईचे तूप उपलब्ध नसेल तर म्हशीचे तूप देखील तुम्ही वापरू शकता. फक्त तुम्हाला म्हशीच्या तुपामध्ये एक चिमूटभर हळद टाकायची आहे. आता या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात ठेवायची आहे. दिवा ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या ठिकाणी आधी थोडेसे हळदी कुंकू लावायचे आहे आणि त्यानंतर दिवा ठेवायचा आहे. आता एक स्वच्छ ताट किंवा प्लेट घ्या. त्यामध्ये मुठभर काळे तीळ पसरवायचे आहेत आणि त्या तिळावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर हा दिवा देवघरात ठेवून श्री गणेशासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये एक कापुराची वडी आणि 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत. त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या. धूप, दीप आणि अगरबत्तीने श्री गणेशाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर एका छोट्या भांड्यामध्ये 2 कापुराच्या वड्या आणि 2 लवंगा ठेवून कापूर प्रज्वलित करायचा आहे. त्या कापुराने श्री गणेशाची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर त्या कापुराचा धूर संपूर्ण घरात फिरवायचा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार यामुळे घरातील नकारात्मक वातावरण दूर होऊन सकारात्मकता वाढण्यास मदत होते. हा दिवा लावल्यानंतर शक्यतो रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. जर काही कारणामुळे दिवा विझला तर मनात कोणतीही भीती किंवा शंका न ठेवता पुन्हा श्रद्धेने तो प्रज्वलित करा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून दिव्याखाली ठेवलेले काळे तीळ गोळा करायचे आहेत आणि ते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहेत. त्यानंतर दिवा स्वच्छ धुवून पुढील पूजेसाठी तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे हा छोटासा धार्मिक उपाय आजच्या या पवित्र गजानन संकष्टी चतुर्थीला श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायचा आहे. अनेक भाविकांच्या श्रद्धेनुसार अशा पूजेमुळे मनाला समाधान मिळते, सकारात्मकता वाढते आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याचे बळ प्राप्त होते. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट्समध्ये ओम गणेशाय नमः लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.